तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शेतकऱ्याने पेरलेलं पीक आता सध्या उगवण्याच्या मार्गाला आहे. तर मित्रांनो, मस्तपैकी शेत हिरवंगार झालंय आणि आता मी चाललोय बरोबर शेतामध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला असा आहे की मस्त आता आपण परवा मागे ब्लॉग टाकला होता शेती पेरण्याचा, भात वगैरे पेरलं तिकडचा ब्लॉग टाकला होता. आणि मित्रांनो, आणि तेच आता पीक मस्तपैकी कोंब वगैरे आलाय त्याला, मस्त आता पूर्ण हिरवंगार झालंय. तर आता आपण जात आहोत शेतामध्ये आणि मस्तपैकी बाहेर हिरवगार वारा सुद्धा सुटलाय. तर मित्रांनो, न थांबता मग व्हिडिओ सुद्धा स्टार्ट करूया. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला मित्रांनो, आता आपण आलोय शेतामध्ये. बघू शकताय तुम्ही, समोर आपलं शेत आहे आणि हे बघा, आपण जे पेरलं होतं ते आता बारीक बारीक कोंब वगैरे यायला लागलेत, भात उगवायला लागलंय, समोर बघू शकताय तुम्ही. आणि आता काहीच दिवसात आपलं शेत हिरवगार मस्तपैकी होईलच. आता बारीक बारीक आलाय परंतु बघू शकताय. आणि आयचणी पूर्ण म्हणजे त्यांनी अगोदर आमच्या पेरलीन, त्यांचं उगवलं बऱ्यापैकी, आलं हिरवगार झालं मस्त. बघू शकताय, हे बघा इकडे पण अर्धा दाडसा आहे, तो पण पेरलेला आहे. आयचणी बऱ्यापैकी उगवलंय. तिकडे पण काही लोकांनी पेरलंय, वरते सुद्धा आहेत, त्या साईडला सुद्धा आहे. आणि आमचा त्याला इकडे आहे बघा. आणि लवकर उगवलं असतं, परंतु विषय असा झाला की ज्या दिवशी आम्ही पेरलेलं ना, व्हिडिओ टाकला होता, ज्या दिवशी पेरलेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार मोठा असा पाऊस पडला, मुसळधार. व्हिडिओ वगैरे मी टाकली होती, बघा तुम्ही जाऊन नक्कीच. आणि अजून कोंब यायलाय बघा. आणि जे भात पेरलेलं ना ते बघा वरती वरती दिसतंय तुम्हाला, ते आता काही दिवसात उगवेल मस्तपैकी आणि पूर्ण हिरवगार होईल. हे बघा, हे एकदम प्रॉपर म्हणजे दिसतंय पूर्ण कोंब वगैरे आलेला. ह्याच्यात पण काही बघा, हे बघा भात अगोदर पेरलेले ना, तर मध्ये मध्ये आहेत, ते उगवेल मस्तपैकी आणि हिरवगार मस्तपैकी वातावरण होईल शेतातील. हे पूर्ण आमचे दलेत इथपर्यंत आणि इकडचे आयचणी आहेत वरपर्यंत. हे आमचे दाराजवळचे शेत अजून बाकी आहेत, तर ते त्या साईडला नदीच्या निकडे. आपण दोन्हीवर त्यांनी खेकड्यांना वगैरे गेलो होतो ना, तिकडे सुद्धा शेत आहे. आणि खास करून हा व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजेच की मस्तपैकी आता वातावरण सुद्धा बघताय तुम्ही, शेतातलं एकदम हिरवगार झालंय, भारी वाटतं एकदम. कारण शेतकऱ्याने मेहनतीने पेरलेलं पीक ते आता उगवण्याच्या मार्गाला आहे, बघू शकताय. आणि इकडे बघू शकताय तुम्ही, भाजी पेरले, हे बघा हा जो कोपरा आहे ना, इथे भाजी पेरलेली आहे. त्या साईडला सुद्धा काही लोकांनी पेरलंय तर आता उगवलं मस्तपैकी, बघू शकता तुम्ही समोर. तर मित्रांनो, आताच आपण आलो शेतातून वगैरे आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितलाच असाल. तर मस्तपैकी आता शेत सुद्धा हिरवगार चाललंय आणि शेतकऱ्याचं काहीच दिवसामध्ये आपल्याला भात पेरलेलं म्हणजे खरी जी मेहनत आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण आपल्या शेतीचं काम होईपर्यंत पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, धन्यवाद.